शिल्ड मध्ये थोडक्यात माझं थोडं बालपण गेलं होतं. लॅक ऑफ कॉन्फिडन्स होतं. क्वेश्चनिंग करायला कुठेतरी शिकलं पाहिजे. मला वाटत नाही की ही खूप मोठी अचीवमेंट आहे. आणि माझे वडील स्वतः शेतकरी आहेत, त्यामुळे मला शेतकरी मुलासोबत लग्न करायला कधी काही प्रॉब्लेम वाटला नाही. नमस्कार मंडळी, मी लेशपाल जवळगे तुमचं आपल्या द खुराक या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपल्या पहिल्या एपिसोडसाठी लाभलेले पाहुणे आहेत. ऍग्रिकल्चर कॉलेज पुणेमधून त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं 2016 साली. त्यानंतर लगेच पुढच्या वर्षी 2017ला PSI पदी त्यांची निवड झाली, परंतु ती त्यांनी नाकारली. त्यानंतर 2018 मध्ये लगेच CAPF या पदासाठी ग्राउंड पर्यंत मजल मारली, परंतु इंटरव्ह्यूसाठी त्या क्वालिफाय झाल्या नाहीत. त्यानंतर 2018 पासून कंटिन्यू 4 UPSCच्या मेन्स त्यांनी दिलेल्या आहेत आणि मध्येच 2019ला त्यांनी MPSC प्रिपरेशन केलं. पहिलाच अटेम्प्ट होता आणि लगेच DYSP या पदासाठी त्यांनी गवसणी घातली. असे हे आपल्याला लाभलेले पाहुणे आहेत. प्रतीक्षा नामदेव खेटमाळीस मॅडम. नमस्कार मॅडम, द खुराक मध्ये आपलं सहर्ष स्वागत. लगेच आपण प्रश्नोत्तराकडे वळूया. पहिला प्रश्न की तुमचं शालेय शिक्षणाबद्दल सांगा. शालेय शिक्षण माझं जिल्हा परिषदच्या शाळेतच झालं. जिल्हा परिषद शाळा मेत्रे वस्ती श्रीगोंदा नगर जिल्ह्यामधली आहे मी मूळची. नंतर माध्यमिक हायस्कूल. माध्यमिक हायस्कूल माझं रज शिक्षण संस्थेत झालं. 6वी ते 10वीचं शिक्षण. शाळेचं नावच आमच्या खूप मोठं होतं. श्रीमंत राजमाता विजयराजे शिंदे कन्या विद्यालय श्रीगोंदा. बापरे, मुलींची शाळा होती फक्त. त्यामुळे ऍक्च्युली काय झालं होतं की मुलींची शाळा असल्यामुळे आमचा कधी एक्सपोजर जास्त आला नाही. म्हणजे मुलांशी इंटरॅक्शन किंवा आणि ह्या गोष्टीचा पुढच्या आयुष्यात परिणाम झाला थोडा. म्हणजे एक बोलण्यातला जो कम्फर्ट झोन असतो आपल्या, जेव्हा आम्ही कॉलेजला गेलो 11वी 12वीला, तेव्हा आम्हाला त्या गोष्टीची जाणीव झाली. बरोबर. की कन्या शाळेत राहिल्यामुळं म्हणजे मी अगदी मुलांशी बोलायला पण घाबरायचे कॉलेजला गेली तेव्हा. म्हणजे एक शिल्ड मध्ये थोडक्यात माझं थोडं बालपण गेलं होतं. एक आपला ककून मध्ये असतो आपण, त्या पद्धतीने शिल्ड मध्ये थोडस एक म्हणजे टिपिकल मुलींची लाईफ ग्रामीण भागात जी पाहिजे असते. हा, लॅक ऑफ कॉन्फिडन्स होता की कोणाशी बोलायचं, स्टेज डेअरिंग. आणि हा बऱ्यापैकी ग्रामीण भागातल्या मुलांचा कन्सर्न राहतो. म्हणजे मुलं हुशार असतात पण त्यांना योग्य वेळी योग्य प्लॅटफॉर्म नाही मिळाला तर कुठेतरी त्यांच्यातलं ते जे पोटेन्शियल असतं ते त्यांना नाही मांडता येत. आणि मला वाटतं की म्हणजे आपण म्हणतो की काय फरक पडतो जर हुशार असाल तुम्ही शहरात असाल किंवा ग्रामीण भागात असाल, पण कुठेतरी तुमच्या व्यक्तिमत्व विकासावरती त्या गोष्टीचा परिणाम होतो. होणार कळत न कळत होतो. त्यासाठी लहानपणापासून आपण थोडं, आणि गावाकडच्या मुलांमध्ये न्यूनगंड राहतो थोडा, एक इन्फेरिटी कॉम्प्लेक्स जो असतो तो असायला नाही पाहिजे. भले मग तो लँग्वेज वरून असेल किंवा स्टेज परफॉर्मन्स किंवा स्टेज डेअरिंग असेल, माईक समोर बोलायचं असेल. आता हे मी बोलते पण माझ्या बोलण्यातही तो लॅक ऑफ कॉन्फिडन्स जाणवत असेल, कारण मी ते फेस केलंय लहानपणापासून. बरोबर. त्या गोष्टींकडे थोडस लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्यांना तो प्लॅटफॉर्म दिला पाहिजे, शाळेत दिला पाहिजे, घरी दिला पाहिजे. आणि मला असं वाटतं मुलींमध्ये हा, म्हणजे मुलांना हा जाणवत नसावा एवढा प्रॉब्लेम, पण मुलींना काय होतं लहानपणापासूनच एक वातावरण असं असतं की जास्त बोलायचं नाही किंवा शांत, कुठे गेलो कोणाच्या घरी गेलो तरी शांत बसून राहायचं. मग ह्या गोष्टींचा परिणाम त्यांच्या कळत न कळत त्या डेव्हलपमेंट वरती होत असतो. त्यामुळं आपण कुठल्याही गोष्टीला क्वेश्चन करत नाही. म्हणजे जे क्वेश्चनिंग आपण म्हणतो की हे असं का, ते तसं का, जे जसं आहे ते तसं चालू राहतं. क्वेश्चनिंग करायला कुठेतरी शिकलं पाहिजे. म्हणजे शालेय वयातूनच हे शिकलं पाहिजे. म्हणजे आहे ते हे मानून पुढे नेत राहण्यापेक्षा त्याच्या मागचं लॉजिक काय, रिझनिंग काय, ह्या गोष्टींकडे थोडं बघितलं गेलं पाहिजे. बरोबर. शाळेत काय खेळ वगैरे कुठला खेळायचा की नाही? शाळेला असताना आम्ही कबड्डी खेळायचो. कबड्डी, खो खो. कधी कुठे गेलो नाही स्टेट लेवल पर्यंत, पण खेळायचो कबड्डी. आवड जपली पाहिजे शालेय जीवनातून, जे खेळाचा आनंद. आणि शाळेपासून घराचं अंतर थोडं जास्ती होतं, 3-4 किलोमीटर. त्यामुळे सायकलिंग व्हायचं आणि त्या गोष्टीचा फायदाच झाला. पुढे थोडा फिजिकली म्हणजे फिटनेस राहायला मदत झाली.
ऍक्च्युली शालेय जीवनात जो आपण फिटनेस करतो तोच आपला खरं तर मला सुद्धा असं वाटतं की लाईफ टाईम राहतो तो. आतापर्यंत आपल्याला आता पण असं वाटतं की शाळेत आपण त्यावेळेस खूप व्यायाम करायचो, खूप खेळायचो, त्याचा फायदा आत्ता जाणवतो अभ्यास करताना वगैरे. हा, आणि तो असलाही पाहिजे लहानपणापासून. आणि आता ह्या कॉम्पिटिटिव्ह युगामध्ये जर तुम्हाला कुठल्या गोष्टीकडे सगळ्यात जास्त लक्ष दिलं पाहिजे तर ती हेल्थ आहे. आणि हेल्थकडेच लोक दुर्लक्ष करताय. म्हणजे असं एक व्हिशियस सायकल मध्ये आपण जातो कॉम्पिटिशनच्या, की आपल्याला त्यातून वेळ काढून म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण सगळं करतोय ते आपलं शरीर, त्याच्याकडेच कोणी लक्ष बरोबर. मी देत त्याच प्रश्नावर येणार होतो की एमपीएससी प्रिपरेशन करत असताना विद्यार्थ्यांचं हेल्थकडे डायरेक्ट दुर्लक्ष होतं. म्हणजे नाही. हे सकाळी मी 6 वाजल्या स्वतः अनुभवलंय, हा त्याचे सकाळी परिणाम पण 6 अनुभवले. वाजल्यापासून रात्रीचे 11 वाजेपर्यंत अभ्यासिका 12 तास 14 तास कंटिन्यू अभ्यासिकेत बसणं. आणि ते गरजेचं पण असतं ऍक्च्युली. असं काही नाही की तिथं नाही बसलं पाहिजे, तेही खूप महत्वाचं आहे. आता कॉम्पिटिशन एवढ्या लेवलला वाढलेलं आहे, परंतु फिटनेसकडे दुर्लक्ष होतं. मग त्यामुळे बाकीच्या गोष्टींचे म्हणजे बाकीचे आजार वगैरे खूप जडत आहेत आपल्याला विद्यार्थ्यांना. तर मग त्या बाबतीत मी तुमचं मत विचारणारच होतो. तर ते तुम्ही ते कसा फिटनेस मेंटेन केला नंतर? ऍक्च्युली मला थोडीफार सवय होती ग्राउंडची. म्हणजे मी जसं सांगितलं कबड्डी, मी ग्रॅज्युएशनलाही असताना थोडाफार ग्राउंडवर जाण्याचा संबंध आला पहिले 1-2 वर्ष. पण त्यानंतर जेव्हा युपीएससीचं प्रिपरेशन स्टार्ट केलं त्यानंतर नाहीच. म्हणजे अगदीच PSIचं ज्यावेळेस फिजिकल होणार होतं तेव्हा थोडंफार काही ग्राउंड, तेही एक्झाम द्यायची म्हणून कंपल्शन आहे म्हणून केलेलं. पण परंतु नंतर मला त्याचे साईड इफेक्ट्सही जाणवले. जेव्हा कोविडमध्ये जेव्हा सगळेजण घरी गेले पुण्यातून, आणि जोपर्यंत आपण टेबल आणि चेअरवर बसून अभ्यास करायचो तोपर्यंत ऍटलिस्ट एका पोस्चर मध्ये तरी करायचो. घरी गेल्यावरती कुठे बसून कसाही अभ्यास केल्यामुळं म्हणजे मला स्वतः मी अनुभवलेला त्रास आहे की मी जवळजवळ 6 महिने सर्वायकलचा मला त्रास होत होता. मी फिजिओथेरपीचे सेशन्स घेतले, खूप ऑर्थोचे डॉक्टरांचे हे सजेशन्स घेतले, खूप टॅबलेट्स खाल्ले. त्यानंतर जेव्हा मी एक्सरसाइज रेग्युलराइज केली, म्हणजे एक्सरसाइज डिवाइस पीस जेव्हा मी ट्रेनिंग केलं तिथपासून मी थोडंसं एक्सरसाइज कडे लक्ष दिलं आणि तो त्रास माझा म्हणजे कमी झाला. त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आपण, कारण फिटनेस सगळ्यात आधी आला पाहिजे. जर तुम्हाला एखादी पोस्ट मिळाली उद्या आणि त्या चेअरवर बसायला तुम्ही हेल्दी नसाल तर ती मिळूनही काय उपयोग. जर तुम्हाला त्याचा, ज्या गोष्टीसाठी तुम्ही एवढी मेहनत करणार आहे, तो आनंद तुम्हाला बसून घेता नाही आला तर त्याला काही अर्थ नाही. तयारीत राहिलं पाहिजे, अभ्यास करण्याच्या फेज मध्येच आपण त्या तयारीत पाहिजे. येस. त्यानंतरचा प्रश्न असा आहे की म्हणजे डायरेक्ट श्रीगोंदा टू शिवाजीनगर पुणे, मग त्यावेळेस तुम्हाला असं असेल ना की तिथे गेल्यानंतर आता कसं होईल, काय त्यावेळेस तुमचं? पुण्यातला एक्सपिरियन्स चांगला होता, पण मला असं वाटतं कॉलेज लाईफ जितकी एन्जॉय करायला पाहिजे होती तेवढी मी नाही केली. पहिल्यांदा पुण्यात कॉलेजला आल्या वेळेस ते सिच्युएशन, पहिला दिवस, हॉस्टेल, असं म्हणजे छान होतं. कॉलेज खूप छान होतं. अगदी लोक बाहेरून बघायला येतात कॉलेज. आमचं कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर पुणे शिवाजीनगरच्या म्हणजे सेंटरलाच आहे पुण्याच्या. आणि हॉस्टेल आतमध्येच होतं. आम्हाला सगळ्यात विशेष म्हणजे आम्हाला 7चा इन टाइम होता, म्हणजे 7 वाजता हॉस्टेलमध्ये असायचं. 7च्या आत घरात. ते खूपच म्हणजे आम्हाला हे वाटायची, जाती वाटायची ती. पण ठीक आहे, म्हणजे तेव्हा नवीन नवीन होतो त्यामुळे आम्ही कधी रुल्सच्या बाहेर, आणि माझं असं आहे की मी कधी रुल्सच्या बाहेर जाण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यामुळे जमून गेलं ते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायच्या उद्देशाने ऍडमिशन घेतात काही लोक, किंवा तिथे वातावरण आहे अभ्यासाचं. पण आम्ही 4 वर्ष तिथे काहीच केलं नाही. मी अगदी युपीएससीचा लॉंग फॉर्म सोडला तर मला युपीएससी बद्दल काही माहित नव्हतं कॉलेज पास आउट होईपर्यंत. म्हणजे फक्त एक अशी एक्झाम असते आणि ती दिल्यानंतर तुम्हाला मग त्यासाठी वाचायचं काय असतं, सिलेबस काय असतो, कधी बघितलेलं नव्हतं. तुम्ही डायरेक्ट 12वी नंतर पुण्यात आला, त्यानंतर पुण्यात ग्रॅज्युएशन झालं, नंतर युपीएससी प्रिपरेशन सुरू केलं, बाकीचा सगळाच अभ्यास केला, तेव्हापासून बाहेरच आहात. नंतर जॉईनिंग पण आलं, घरच्यांपासून पहिलं तेव्हापासून लांब आहात. तर घरच्यांच्या अशा काय भावना आहेत का की पूर्वी काय आता घरीच येत नाही सणासुदीला? म्हणजे तरी पुणा जवळ होतं, पण मी जास्त घरी जायचे नाही तेव्हा पण. म्हणजे खूप होमसिकनेस काही काही मुलींमध्ये असायचा. त्या अगदी
लांब विदर्भातून जरी आलेल्या असायच्या तरी जायच्या. पण मी जी 6 महिन्याची सेमिस्टरची सुट्टी असेल किंवा दिवाळीची सुट्टी, त्या सुट्ट्यांमध्ये घरी जायचे. त्यामुळे होमसिकनेस नव्हता माझ्यात पहिल्यापासून. आणि घरचे खूप सपोर्टिव्ह होते. म्हणजे त्यांनी, म्हणजे माझं असं आहे की मी कधी माझा निर्णय त्यांनी घेतला नाहीये. माझे जे पण निर्णय आहे की मला या कॉलेजला जायचं, मला हे शिक्षण घ्यायचं, मला हे करायचं, मला पेन्सिल कुठली घ्यायची, मला रबर कोणत्या कंपनीचा घ्यायचा, हे मीच ठरवलं त्यापासून. आणि तेवढी मोकळीक मला भेटली घरातून. म्हणजे त्या बाबतीत मी खरंच स्वतःला लकी समजते की खरं माझे डिसिजन मी घेतले. त्यामुळं एवढं होतं की डिसिजन बरोबर आला तरी त्याला रिस्पॉन्सिबल मीच आहे, आणि डिसिजन चुकला तरी त्याला रिस्पॉन्सिबल मीच आहे. सुरुवातीला परिस्थिती थोडी होती, फायनान्शियल प्रॉब्लेम्स होते, नंतर सुधारत गेले. पण त्यांनी कधी ती आमच्यापर्यंत पोहोचू नाही दिली. म्हणजे गावाकडे आता ग्रामीण भागातले म्हटल्यानंतर तुमची शेती वगैरे आहे, शेतात वगैरे जायचं का असं? हा, म्हणजे माझं ऍक्च्युली आयर्निकल आहे की मी बीएससी ऍग्रिकल्चर झालेलं आहे माझं ग्रॅज्युएशन. पण मी ऍग्रिकल्चर होण्याच्या आधी शेतात जात होते. म्हणजे 10वी 11वी पर्यंत शेतातली सगळी कामं करायचो आम्ही. करावी लागायची, परिस्थिती थोडी नाजूक होती तेव्हा, त्यामुळे सगळी कामं येतात. 2016ला तुमचं ग्रॅज्युएशन संपलं, त्यानंतर तुम्ही अभ्यास पण सुरू केला, युपीएससी प्रिपरेशन करत होता. साधारणतः युपीएससी प्रिपरेशन करणारा मुलगा कंबाईनचा अभ्यास नाही करू शकत. म्हणजे युपीएससी मुलं सरळ म्हणतात की आम्ही डिस्क्रिप्टिव्ह पेपर लिहू, पण 100 प्रश्न एका तासात सोडवण्याचं ते लॉजिक काय आम्हाला मेळ नाही लागत. तर तुम्ही लगेच 2017च्या ऍड मध्ये PSI झाला होता. त्यानंतर तुम्ही युपीएससी प्रिपरेशन करत करत सगळ्या मेन्स पण देत होता. सायमल्टेनियसली तुम्ही एमपीएससी मधून पण रिझल्ट काढला. काय खात होता? ऍक्च्युली मी ठरवलं तर सुरुवातीला होतं की युपीएससी मधनं IAS किंवा IPS व्हायचं, या दोघांपैकी म्हणजे माझी इच्छा होती तीच. त्यामुळे युपीएससी प्रिपरेशन करत होते. पण माझं प्रिपरेशन खूप हॅपहॅझार्ड झालंय. म्हणजे माझ्यासारखं प्रिपरेशन कोणी करू नये अशी माझी इच्छा आहे. थोडं प्लॅन्ड असावं की आपल्याला नक्की जे करायचंय त्याच गोष्टीला, एका गोष्टीला फोकस करावा. माझं तिथेच चुकलं असं मला वाटतं. कारण की मी युपीएससी, जसं तुम्ही सांगितलं, युपीएससीचा अभ्यास करत होते, एक्झाम देत होते एमपीएससीच्या, कंबाईनच्या, STI, ESO, असिस्टंट खूप डिफरंट आहे. PSI कायदे सगळ्याच्या मेन्स देत होते सायमल्टेनियसली. मग मी 2019ला युपीएससी सोबत राज्यसेवा पण केली. त्या वर्षी माझं सिलेक्शन झालं एमपीएससी मधून, युपीएससीतून नाही झालं. जसं मी म्हंटल की हॅपहॅझार्ड प्रिपरेशन. युपीएससीच्या बाबतीत ऍक्च्युली थोडा गायडन्स कमी होता. मला कोणी नव्हतं घरात, किंवा जो ही दुसरे कोणी सिनियर होते त्यांच्याकडे मी अप्रोच झाले नाही. म्हणजे मी म्हणत नाही की मिळाला नसता, थोडासा हा एक युपीएससी मध्ये एखादा मेंटर असणं गरजेचं आहे मला असं वाटतं. कारण की मेन्स आहे युपीएससीची, तुमचा डिसाइडिंग फॅक्टर आहे. आन्सर रायटिंग करायलाच लागते तुम्हाला. म्हणजे 4 वेळा मी जे फेल झाले मेन्स मध्ये, त्याचं अनालिसिस एकच उत्तर आहे की मी आन्सर रायटिंग केलेलं नाहीये. आणि माझा ऑप्शनल घेण्यातही चुकला थोडा. त्याच्यामुळे गायडन्स असणं, एखादा मेंटर असणं. आणि तुमच्या आयुष्यातली एक म्हणजे 2019 मध्ये तुम्हाला DYSP भेटली, लॉकडाऊन झालं, ती केस कोर्टात चालली आणि EWSच्या केस बद्दल तो रिझल्ट पेंडिंग होता. रिझल्ट लागला आणि तुमची DYSP पोस्ट काढून घेतली, आणि नंतर तुम्हाला क्लास 2च्या एक्साइज DYSP पदी तुम्हाला सिलेक्शन दिलं. तर खूप डिप्रेस झाला असेल, कारण 2 वर्ष तुम्ही जगात सगळीकडे वावरत होता एक DYSP म्हणून भविष्यातला. तर ती म्हणजे डिप्रेशन, खूप हाय लेवलचं डिप्रेशन असेल ते. कसं सिच्युएशन हँडल केली? ऍक्च्युली मी युपीएससी करत होते जसं म्हंटल मी, आणि आमची प्रिलिम्स आलेली होती 5-6 दिवसांवरती. मी प्रिलिम्सचा अभ्यासच करत होते. 21ची प्रिलिम्स होती जेव्हा रिझल्ट रिवाइज झाला होता आमचा. 1.5 वर्षानंतर रिझल्ट लागला 2020 सप्टेंबर मध्ये. युपीएससीच्या माझ्या 21च्या प्रिलिम्सच्या आधी रिवाइज झाला. क्लास 1 to क्लास 2 माझं डिग्रेडेशन झालं पोस्ट. हा डिसिजनने बऱ्याच लोकांच्या आयुष्यात खूप फरक पडला. काही लोकांच्या पोस्ट गेल्या, काहींच्या चेंज झाल्या, आणि 1.5 वर्ष आपण त्या गोष्टीचे सत्कार घेतलेले असतात. लोक आपल्याला त्या ह्याने ओळखायला लागलेले असतात, आणि फरक पडतो. म्हणजे
शेवटी ह्युमन बिंग आहे, फरक हो, हो, हो. पडतोच. म्हणजे ह्या सिच्युएशन मधून पण तुम्ही युपीएससी प्रिलिम्स काढली. निघाली, पण मग माझं मेन्सकडे दुर्लक्ष झालं की ते हम्म. जे 20 दिवस होते प्रिलिम्स आणि झाल्यानंतर प्रिलिम्सचा रिझल्ट लागेपर्यंत ते मी पूर्ण वाया घालवले की आपले प्रिलिम्स काय आता निघत नाही म्हणून. त्याचा इम्पॅक्ट मेन्सवर झाला 21च्या. अजून एक आता खूप महत्वाचा प्रश्न. पहिल्यांदा PSI पदीच निवड झाली, तिथंही वर्दी. त्यानंतर 19ला DYSP भेटली, तीही वर्दी. डिग्रेडेशन झालं, ते पण एक्साइज DYSP, म्हणजे तिथंही वर्दी. ते जाऊन पुन्हा तुम्हाला आता DYSP भेटली, गव्हर्नमेंटनं दिली, तिथं पुन्हा वर्दी. तर वर्दीच का? म्हणजे काय तुम्हाला असं वाटतं की अट्रॅक्शन एवढं? आवड तर आहे मला युनिफॉर्मची, पहिल्यापासून आवड आहे. म्हणजे अगदी तो आर्मीचा असो किंवा पोलीसचा असो, युनिफॉर्म आवडतोच युनिफॉर्म मला. पाहिजे. म्हणजे सिव्हिल ड्रेस पेक्षा मला कधी युनिफॉर्म आवडतो. पण हे जे झालं PSI नंतर एक्साइज DYSP, परत अगेन पोलीस DYSP भेटली, त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या नशिबात कुठेतरी युनिफॉर्म लिहिलेलाच आहे. तुम्हाला आम्हाला IPS म्हणून बघायला खूप आवडेल. इच्छा तर आहे ती. लेट्स सी. करणार आहात का IPS साठी प्रयत्न आता? कारण आता ट्रेनिंग सुरू आहे, DYSP म्हणून रुजू होणार आहात. ट्रेनिंग सुरू आहे आणि ट्रेनिंग भरपूर हार्ड आहे, त्यामुळं यावर्षी तर मी अटेम्प्ट स्किप केला माझा. अटेम्प्ट शिल्लक आहेत अजून. प्रयत्न तर मी नक्की करेल, कारण ज्या गोष्टीची सुरुवात केली होती तिचा कुठेतरी शेवट करायची इच्छा आहे. ओके ओके, ऑल दी बेस्ट. आमच्या सर्व द खुराक या चॅनलवरच्या प्रेक्षकांचाही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अजून एक खूप महत्वाचा प्रश्न आहे तुमच्या आयुष्यातला, आम्हाला जाणवला. तुम्ही एवढ्या 2-3 पोस्ट, 3-4 पोस्ट जवळजवळ तुम्ही घेतल्यात, जमा होत्या. कधीही तुम्ही कुठल्या स्टेजवरती जाऊन मोटिवेशनल भाषण दिलं नाही, कधी तुम्ही सोशल मीडियावर व्यक्त होत नाही, खूप लांब असता या सगळ्या गोष्टींपासून. काय असं विशेष कारण? असं खरं कारण म्हणजे असं की मला वाटत नाही की ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. ओके. म्हणजे बेसिक रिझन हे की मी खूप काहीतरी मिळवलं आयुष्यात, असं मला अजून तरी वाटत नाही. भविष्यात मी काही चांगलं काम केलं इथे राहून तर मला वाटेल की मी खरंच काहीतरी मिळवलं आयुष्यात म्हणून. आणि दुसरी एक गोष्ट की जसं मी सांगितलं की, आणि मी कुठला क्लास वगैरे लावलेला नव्हता, त्याच्यामुळं कुठल्या क्लासने मला बोलवावं भाषण द्यायला किंवा असंही काही नव्हतं. आणि तिसरी गोष्ट जो मी सांगितली इन्फेरियरिटीचा, थोडासा जो आहे की व्यक्त होणं, त्याचा कुठेतरी एक मनात हे होता. आता MPA मध्ये ट्रेनिंग चालू आहे, तर तिथं कसं असतं शेड्यूल? आम्ही तर ऐकलंय की खूप स्ट्रिक्ट डिसिप्लिन म्हणजे भीतीचं वातावरण असल्यासारखं आम्हाला तर वाटतंय. काय म्हणजे तिथलं शेड्यूल कसं असते? भीतीचं वातावरण म्हणू शकतो एक प्रकारे अरे बापरे. पण स्ट्रिक्ट आहे, डिसिप्लिन. म्हणजे अगदी आम्हाला असंच सांगितलं जातं, एक काम कमी केलं तरी चालेल पण डिसिप्लिन पाहिजेच. ओके. ऍक्च्युली युनिफॉर्म सर्व्हिस आहे म्हणजे युनिफॉर्म सर्व्हिस आहे, डिसिप्लिनचं डिपार्टमेंट आहे. सकाळी उठल्यापासून तुमचं शेड्यूल हार्ड असतं, हे ऐकलंय, हे अगदी खरं आहे. हार्ड म्हणण्यापेक्षा चॅलेंजिंग राहतं मेंटली, फिजिकली, कारण तुम्हाला वेळ भेटत नाही. कंटिन्युअसली तुम्हाला बिझी ठेवलं जातं. म्हणजे अगदी 5ला तुमचा दिवस स्टार्ट होतो, तो संध्याकाळी 8च्या फॉलिंग नंतर संपतो. मग पूर्ण दिवसभर तुम्ही त्या शेड्यूल मध्येच फिरत राहता. तुम्हाला तुमचा असा वेळ मिळत नाही. तुमचा वेळ 8 नंतर परत दुसऱ्या दिवशीच्या फॉलिन मध्ये जो मिळेल, जो की झोपण्यात जातो सगळ्यांचा. सकाळी 5:30ला ग्राउंडला मार्च व्हावं लागतं. 5:30 नंतर 5:45च्या आसपास परेड मार्च होते. 2 पिरियड असतात सकाळी, 40-40 मिनिटाचे. मध्ये एक ब्रेक असतो 10 मिनिट्सचा. पहिल्या पिरियड मध्ये जनरली PT ड्रेस करून रनिंग होते 20 मिनिट्सची. त्यानंतर स्ट्रेनिंगच्या एक्सरसाइजेस होतात, अप्पर बॉडी, लेग, कोर स्ट्रेनिंग साठी. त्यानंतर नेक्स्ट पिरियड मध्ये PT शिकवली जाते. PT नसेल तर ड्रिल होते. मग तेव्हा युनिफॉर्म एकदा चेंज करून ड्रिल करायला लागते. त्यानंतर 8ला सोडतात आम्हाला, 8ला नाश्त्यासाठी. मग नाश्ता करून आवरून सगळं युनिफॉर्म करून लॉ लेक्चर साठी 8:45ला परत फॉल इन होते. मग एक 1.5 तासात तुम्हाला नाश्ता करायचा आहे.
रेडी व्हायचंय आणि खाली मार्च व्हायचंय परत लॉ लेक्चर साठी. मग लॉ लेक्चर चालतात 9 वाजल्यापासून 1:30 वाजेपर्यंत. मध्ये एक ब्रेक राहतो 15 मिनिटचा टी ब्रेक. त्यानंतर 1:30ला अगेन लंच ब्रेक होतो. त्यानंतर तो किती वेळाचा? लंच ब्रेक म्हणजे 1:30 पासून तुम्हाला परत 3:30 पर्यंत तुमचा वेळ राहतो. 2 तास. म्हणजे तुम्ही थोडा वेळ आराम करू शकता. एक पाऊण तास तरी तुम्हाला झोपायला मिळतो दुपारी. मग त्यानंतर 3:30ला परत युनिफॉर्म करून फॉल इन व्हायचं दुपारच्या ग्राउंड साठी. मग 3:30 ते 5:30 पर्यंत परत एकदा ड्रिल चालते. त्यानंतर 5:30 नंतर परत चेंज करून स्पोर्ट्स आवर राहतो 6:45 पर्यंत. मग स्पोर्ट्स आवर संपल्यावर मग स्पोर्ट्स आवर मध्ये वेगवेगळ्या स्पोर्ट्स, व्हॉलीबॉल घेतात किंवा बास्केटबॉल, स्विमिंग. तुम्ही कुठला खेळता? आम्ही सध्या ऍक्च्युली मग आमची स्ट्रेंथ कमी आहे थोडी, पण आम्ही व्हॉलीबॉल खेळतो अधूनमधून तरी. आणि किंवा स्विमिंग वगैरे. नंतर हॉर्स रायडिंग वगैरे. स्पोर्ट्स आवर नंतर 6:45ला अगेन मग हॉस्टेलला सोडलं जातं. परत एकदा चेंज करून जो डिनरचा ड्रेस आहे, म्हणजे डिनरला सेपरेट ड्रेस कोड. येस, व्हाईट ग्रे ब्लॅक शूज आणि टाय हे करून तुम्ही परत 7, 7:15 पर्यंत जेवायला यायचं खाली मेसला. म्हणजे सकाळपासून मी काउंट करतोय तुमचं 8 वेळा फक्त ड्रेस कोड चेंज करून होतोय. आणि एवढा टाइम आम्ही नाश्ता करायला गेलो तरी तासभर आम्ही तर गप्पा मारत बसतो. हे शेड्यूल जरी ऍज इट इज फॉलो केलं तरी किती लवकर रिझल्ट निघतील. तेवढा आहे. म्हणजे इथे अगदी तुम्ही मिनिटाचा हिशोब तुम्हाला ठेवायलाच लागतो. नाहीतर तुमचं शक्यच नाही तेवढ्या वेळात. मग एक तर तुम्हाला नाश्ता स्किप करावा लागेल, जेवण स्किप करायला लागेल, नाही तर काहीतरी स्किप करायला लागेल. तुम्ही काही स्किप नाही करू शकत. नाही, तुम्हाला ठरलेल्या जेवढी वेळ दिली आहे तेवढ्या वेळेत तुम्हाला रेडी होणंच आहे. तुम्ही लेट होऊ शकत नाही. लेट झाले तुम्हाला पनिशमेंट आहे. बापरे. मी कारण सांगू शकत नाही. सो यू फॉलो तुम्हाला करणंच आहे. म्हणजे तुम्ही काही स्किप नाही करू शकत. नाही, तुम्हाला ठरलेल्या जेवढी वेळ दिली आहे तेवढ्या वेळेत तुम्हाला रेडी होणंच आहे. तुम्ही लेट होऊ शकत नाही. लेट झाले तुम्हाला पनिशमेंट आहे. बापरे. मी कारण सांगू शकत नाही. सो यू फॉलो तुम्हाला करणंच आहे. डाएट प्लॅन काय असतो इथे? डाएट जेवण छान असतं आम्हाला. म्हणजे आता खरं तर तुम्ही 12वी नंतर ग्रॅज्युएशन पासून पुण्यात आहात, स्पर्धा परीक्षा, मेसचं जेवण केलंय, सगळी जनता तेच जेवण करते. तर तुमचा डाएट इथला सांगा, म्हणजे तसं इकडं थोडंसं मुलं काय चेंज करतील. डाएट खूप नेसेसरी गोष्ट आहे. म्हणजे जसं मी सांगितलं हेल्थसाठी की वर्कआउट करणं गरजेचं आहे, त्यासोबत डाएटही तेवढाच इम्पॉर्टंट आहे. आणि अभ्यास करताना कोणी लक्ष देत नाही, डाएट कडे देत नाही, एक्सरसाइज कडे देत नाही. म्हणजे आम्ही केलेलं आहे, जे सगळेच करत आलेत आतापर्यंत. त्यामुळं काय होतं, इकडे एमपीएत आम्ही जेव्हा येतो तेव्हा आमचं हेल्थ मेडिकल चेकअप केलं जातं. आणि D3, B12 यांची कॅल्शियमची डेफिशियन्सी आणि जनरली असतातच मुलांमध्ये, डेफिशियन्सी राहतेच. कारण त्या डेफिशियन्सी राहिल्या तर इंजुरी होण्याचे चान्सेस जास्त असतात वर्कआउट मध्ये. तर त्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे थोडंसं तसं. काय देतात डाएट मध्ये आता सकाळी नाश्त्याला, जेवणाला वगैरे? असं डाएट आमचा चांगला असतो. अंडी असतात, केळी, दूध. त्याच्यानंतर नाश्त्यामध्ये जे असतं पराठा किंवा उपमा, पोहे, इडली, साऊथ इंडियन ब्रेकफास्ट. तुमचं काय आवडतं? व्हेज, नॉन व्हेज काय प्रेफर कराल? दोन्ही आवडतं मला. नॉन व्हेज जास्त आवडतं. एमपीए मध्ये तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाते, म्हणजे एवढं हार्ड ट्रेनिंग तुम्ही आत्ताच सांगितलं, एवढं डिसिप्लिन वगैरे. तर हे ट्रेनिंग साधारण म्हणजे यशदाला किंवा वनामतीला या लेवलचं ट्रेनिंग नाही राहत. तर काय तुम्हाला वाटतं की त्याचा उद्देश असा काय आहे असं ट्रेनिंग घेण्यामागचा? युनिफॉर्म सर्व्हिस आहे, डिसिप्लिनचं डिपार्टमेंट आहे. आणि डिपार्टमेंट मधली जी शिस्त कायम ठेवण्यासाठी त्या लेवलचं ट्रेनिंग देणं गरजेचंच आहे. जर तुम्ही सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणून जाणार आहे तर तुमच्या अंडर जे पण लोक आहेत त्यांच्यावरती तुम्हाला नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही स्वतः डिसिप्लिन असला पाहिजे, तर तुमच्याकडे बघून बाकीचे लोक डिसिप्लिन राहते. डिमांड तशी आहे जॉबची, मला तरी असं वाटतं, कारण की प्रेशर आहे आणि डिमांडिंग जॉब आहे.
वर्किंग आवर्स जास्त आहेत. कधी कुठल्याही सिच्युएशनला तुम्हाला बोलवलं जाऊ शकतं. राईट सारखे सिच्युएशन तुम्हाला हँडल करायचे आहेत. तर त्यावेळी तुमचा एक डिसिजन खूप मोठ्या प्रमाणात लोकांवरती परिणाम करणार आहे. त्यामुळं ते डिसिप्लिन्ड असणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. त्या दृष्टीने आपल्याला सर्वांगीण विकास करून बाहेर पडता येते एमपीए. येस, डेफिनेटली. फिजिकली, मेंटली आणि सगळ्याच बाजूने. म्हणजे आता आम्ही तिथे आहे तर नको वाटतं आम्हाला. असं वाटतं की लवकर कम्प्लीट व्हावं. पण सगळेजण बाहेर गेलेले लोकांचा अनुभव ऐकले तर त्यांना असं वाटतं की तेच दिवस छान आहेत. वर्दीतला ऑफिसर बनवूनच बाहेर पडले जाते तिथून. अगोदर तुमचं वनामतीला एक्साइज डीवायएसपीचं ट्रेनिंग झालं, त्यानंतर आता एमपी मध्ये डीवायएसपीचं ट्रेनिंग झालं. एक्साइज ट्रेनिंग झाल्यानंतर पण तुम्हाला थोडे दिवस काम करण्याची संधी दिली होती आणि त्यानंतर आता गणपती फेस्टिवल मध्ये तुम्हाला सोलापूर शहरला डीवायएसपी म्हणून एक्सपिरियन्स कसा होता? तो तुम्हाला पाठवलं होतं, उत्सुकता असेल ना की आता तुम्हाला सोलापूरला पाठवलं होतं. चांगला एक्सपिरियन्स होता. म्हणजे फील्ड वरती ऍक्च्युअली मी एक्साइज मध्ये असताना युनिफॉर्म घातलेला होता आधी, त्यामुळे पण तरी डिपार्टमेंट चेंज होतं त्यामुळे अनुभव वेगळा होता. छान वाटलं. म्हणजे जेव्हा ग्राउंडवर आपण जातो तेव्हा लोकांची आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि एक रिस्पेक्ट बघतो तेव्हा असं वाटतं कुठेतरी की हा म्हणजे आयुष्यात काहीतरी करतोय आपण. छान वाटलं. अगोदर अभ्यास करताना किंवा पोस्ट मिळवल्यानंतर सुद्धा माहिती नसेल की आपण काय मिळवले, फील्ड वरती गेल्यानंतर लक्षात आलं असेल की आपण काय मिळवले. म्हणजे आपण जिथे म्हणजे मला वाईट वाटतं जेव्हा मी आठवते मी युपीएससी साठी 4-5 वर्ष घालवली, मला नाही भेटलं युपीएससीतनं सिलेक्शन. पण जेव्हा फील्डवर गेलं तेव्हा असं जाणवलं की आत्ताही जिथे आपण आहे तिथे येणं खूप लोकांचं स्वप्न आहे. नक्कीच तुम्ही महाराष्ट्र पोलीसमध्ये डीवायएसपी आयपीएस तर व्हालच, परंतु महाराष्ट्र केडरमध्ये याल अशी आमची अपेक्षा आहे. ऑफिसर झाल्यानंतर मुलींचा कल हा जीवनसाथी निवडण्यासाठी ऑफिसरच नवरा असावा असा राहतो. तुमच्या बाबतीत मात्र ते घडलेलं नाही. तुम्ही क्लास 1 ऑफिसर आहात आणि तुम्ही जीवनसाथी निवडताना एक शेतकरी मुलगा निवडला आहे. काय विशेष कारण? विशेष असं काही कारण नाही. म्हणजे मला असं कधीच नव्हतं की मला ऑफिसर नवरा करायचा आहे म्हणून, की मला ऑफिसर व्हायचं होतं स्वतः. ऑफिसर मुलाशी लग्न करायचं हे माझं ध्येय नव्हतं कधी. अरे वा. त्यामुळे असेल किंवा मला जो मुलगा आवडला त्याची इच्छा होती की त्यांनी शेती करावी, त्यांनी शेतीत काहीतरी बिझनेस करावा, शेती रिलेटेड काहीतरी चांगलं काम करावं आणि मला त्याचं ते ध्येय चांगलं वाटलं आणि ज्या गोष्टीत त्याचं स्किल आहे त्यात त्यांनी पुढे जावं. त्यामुळे मी कधी त्याला फोर्स केलं नाही की नोकरी कर किंवा शेती करू नको. आणि माझे वडील स्वतः शेतकरी आहेत त्यामुळे मला शेतकरी मुलासोबत लग्न करायला कधी काही प्रॉब्लेम वाटला नाही. माझंही अग्रिकल्चर झालेलं आहे आणि अलीकडे आपण बघतो की शेतकरी मुलासोबत लग्न करायला मुली नकार देतात. गावाकडचाही प्रॉब्लेम आहे खूप की मुलं अगदी मी असं बघितले काही काही ठिकाणी की मुलं फक्त लग्न करण्यापुरतं काही दिवस MIDCत वगैरे इकडे पुण्याला इकडे येऊन जॉब करतात, एकदा लग्न झालं की परत जाऊन शेती करतात. म्हणजे हे चुकीचं आहे. शेती तिथं शेतीत छान केली तर तो अजून चांगलं काहीतरी करू शकतो. हा म्हणजे एवढा उठाठेवा करावा लागतोय. आणि नक्कीच जर तुम्ही चांगल्या पद्धतीने शेती केली आणि ते थोडस प्रमोट करायची गरज आहे आपल्याला. मला असं वाटतं शेती करणारा मुलगा म्हणजे तो चांगला कमावणार नाही किंवा एक चांगली लाईफस्टाईल देऊ शकणार नाही असं हे जे मत बनलंय लोकांचं की सगळ्यांनी शहराकडेच राहायचं. कोविड आला, आपण सगळ्यांनीच बघितलं, सगळ्यांना गावाकडे यायची ओढ झाली. त्यामुळं मला असं वाटतं की खूप छान. म्हणजे आम्ही बघतो उदयदादांना, कॉन्टॅक्ट मध्ये असतो आम्ही नेहमी त्यांच्या. नक्कीच भविष्यात ते सुद्धा एक वेगळं त्यांचं अस्तित्व इथं उभं राहिलेलं असेल. सगळेजण बघतील, नक्कीच तुमच्यापेक्षा जास्त त्यांची वाह होईल कारण त्यांच्या कल्पना खूप छान आहेत. म्हणजे त्या अशा शेतकरी वर्गाला समोर मांडण्यासारख्या त्यांच्या कल्पना आहेत आणि ते असं नाही की फक्त कल्पना करतात आणि काय कृती नाहीत करत. त्यांची प्रत्येक गोष्टीवरती फॉलोअप घ्यायची किंवा त्याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यायची कायम धडपड असते. तर नक्कीच ते सुद्धा खूप मोठे होतील. त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा देऊ आपण. शेवटच्या प्रश्नाकडे येऊया. या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट भेटला, सगळं झालं. दरम्यान ट्रेनिंगच्या अगोदरच तुमचं लग्न पण झालं. आमच्या जिजूंचा, उदयदादांचा सपोर्ट तुम्हाला कसा आहे? मी अगदी शॉर्ट नोटीस वरती लग्न झालं माझं. म्हणजे
ट्रेनिंग येईल येईल ही आहे आणि अगदी घाईत मी ट्रेनिंगच्या आधी 1 महिनाभर लग्न झालं. आम्ही ओळखत तर आधीपासूनच होतो एकमेकांना, त्यामुळं सपोर्ट त्याचा नेहमी राहिलेला आहे आणि अजूनही सपोर्ट आहे त्याचा की तू कर अजूनही अभ्यास, तुला युपीएससीचा अभ्यास करायचा तर त्याच्यामुळं ते खूप महत्वाचं असतं. म्हणजे कुणीतरी आपल्यावर विश्वास टाकणं की यू कॅन डू इट. ते प्रत्येकाला आयुष्यात 1-2 व्यक्ती तरी असे लागतात जवळचे की जे त्याचं फेल्युअर ही पण यशासारखंच घेतील. आणि आम्ही हे बघितलंय तुमच्या रिझल्ट नंतरचा, तुमच्या डोळ्यातल्या आनंदापेक्षा त्यांचा आनंद आम्ही अनुभवलाय, बघितलाय. तो खूप मोठा होता, कदाचित तुमच्यापेक्षा पण जास्त होता. तो आम्ही सुद्धा बघितलाय. असेच ते सपोर्ट तुम्हाला करत राहतील. तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आपण शेवटच्या पर्वाकडे वळूया. रॅपिड फायर असेल, 1 लाइनर क्वेश्चन्स असतील. तुम्ही एका वाक्यात उत्तर द्या. 10 प्रश्न विचारतो. असं काही गमतीशीर प्रश्न घेऊया आपण. पहिलाच प्रश्न, तुम्हाला फिरायला आवडतं तर असं कुठलं ठिकाण की जिथं तुम्हाला उद्या घेऊन जावं असं मला वाटतंय? ऍक्च्युली मला साताऱ्यामध्ये कोयना बॅकवॉटर्स जे आहे, बामनोली म्हणून गाव आहे, ते खूप आवडतं. एकदम अगदी निसर्गरम्य शांत वातावरण आहे आणि अगदी नेटवर्कही येत नाही मोबाईलला, त्यामुळं संपूर्ण जगापासून संपर्क तुटल्यासारखं वाटतं. त्यामुळे जेव्हा मला खूप स्ट्रेस येतो किंवा कुठल्या नैराश्य येतं तेव्हा मला असं वाटतं की तिथे 2 दिवस जाऊन निवांत राहावं. 2 पर्याय तुम्हाला निवड दिले, IPS की महाराष्ट्र पोलीस, काय निवडाल? IPS हून महाराष्ट्र केडर. अरे वा. एक प्रश्न पुढचा, शाळेतले मित्रमैत्रिणी की कॉलेजचे मित्रमैत्रिणी? कॉलेजला मला जास्त मित्रमैत्रिणी नव्हतेच, शाळेतले आणि त्यानंतर प्रिपरेशन मध्ये जे भेटले. ड्रेस कोड तुम्हाला दिले, एक पंजाबी ड्रेस आणि जीन्स टॉप, काय निवडाल? मला थोडं बॉईशच राहायला आवडतं पहिल्यापासूनच, त्यामुळे जीन्स टॉप ऑलवेज. अशी व्यक्ती की ज्याच्याकडे बघून तुम्ही ह्या प्रशासनामध्ये यायला इन्स्पायर झाला? माझ्या आयुष्यातली सगळ्यात इन्स्पायरिंग व्यक्ती म्हणजे माझी आई आहे. ओके. म्हणजे शी इज व्हेरी हार्ड वर्किंग वुमन आणि मी आता जे काय आहे इथपर्यंत पोहोचले किंवा पुढेही जाईल त्यामागे इन्स्पिरेशन माझी आई राहील. शी इज गव्हर्नमेंट सर्वंट आहे, सुपरवायझर आहे ICDS मध्ये. खूप कष्ट करून ती तिथपर्यंत पोहोचली जिथे आहे तिथे, आणि घर, शेती आणि तिचं काम, ह्या 3 गोष्टी तिने बघितलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, आता प्रशासन थोडं बाजूला ठेवू, घरातलं काम करायला आवडेल की शेतात? शेतातला आवडेल. खूप छान. पुढचा प्रश्न, हा प्रश्न दादांनी मला विचारायला सांगितलाय. तुमची खूप चिडचिड झाली, खूप फ्रस्ट्रेशन झालं, त्यावेळेस लगेच ऍक्शन तुम्ही काय घेता? मी तो स्पॉट सोडून निघून जाते. त्यांनाही हे उत्तर अपेक्षित होतं. वर्दीमध्ये काम करायला आवडेल की सिव्हिल मध्ये? नेहमी वर्दीमध्ये. बट ऑब्विस. शेवटचा प्रश्न, खूप महत्वाचा प्रश्न आहे, श्रीगोंदा की सातारा? कुठं राहायला आवडतं आता? मला तर पुण्यातच राहायला आवडतं. थँक्यू सो मच मॅडम, तुम्ही आला आणि सर्व प्रेक्षकांना आणि आम्हाला सुद्धा एक आयुष्याचा खूप महत्वाचा असा खुराक पुरवलात, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. तर मित्रमैत्रिणींनो, एखाद्याच्या आयुष्यात अप अँड डाऊन्स काय लेवलला येऊ शकतात, त्या सिच्युएशन एखादी व्यक्ती कशी हँडल करू शकते, पोस्ट जाते, परत पुन्हा मिळते, किंवा खूप गोष्टी आहेत, ग्रामीण भागातून शहरात येऊन अभ्यास सुरू होतो, या सगळ्या सिच्युएशन मधून मॅडम बाहेर आल्या. आणि एवढं सगळं असून सुद्धा मॅडम कुठेही स्टेजवर नाहीत, कुठेही इंटरव्ह्यू नाही. आता सुद्धा फोर्सफुली आम्हाला त्यांना तयार करावं लागलं. आता सध्या सुद्धा त्यांचं MPA मध्ये ट्रेनिंग सुरू आहे, त्यातून ते वेळ काढून आपल्याला खुराक पुरवण्यासाठी आपल्या विनंतीला मान देऊन त्या आल्या. त्यांचा आपल्या सर्वांच्या वतीनं आभार मानतो. लवकरच भेटूया द खुराकच्या पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.